नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे, ज्याचा आपण कधीही विचार केलेला नव्हता. असं काहीतरी होईल. पण कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलेलं होतं की साक्षी आणि प्रिया यांच्या दोघींची खूप भांडणं लागलेली होती आणि त्या भांडणामध्ये त्या दोघी एकमेकींना धमकावत होत्या. त्या एकमेकींना म्हणत होत्या की तुझं गुपित मी सांगणार आहे. तेव्हा प्रिया तिला धमकावते की एक गोष्ट लक्षात ठेव साक्षी, तू माझं गुपित काहीच सांगू शकत नाही, कारण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव, मी व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवलेला आहे आणि जर तो व्हिडिओ व्हायरल झाला तर तुमच्या सगळ्यांचं काय होईल ते बघ. असं म्हणत प्रियाने साक्षीला धमकी दिलेली असते. नक्की काय होणार आहे, प्रियाचा मोबाईल रविराजांच्या हाती कसा लागणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर अर्जुन आणि सायली हे दोघंही बोलत असतात आणि त्याचबरोबर रविराज त्यांना येऊन म्हणतात की तन्वीचा मोबाईल माझ्याकडे आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो तन्वीचा मोबाईल सिनियर तुझ्याकडे? तेव्हा रविराज म्हणतात की हो ना, त्यावेळेस तो मोबाईल माझ्याकडे आलेला होता ना, तर तो मोबाईल माझ्याकडे आहे. हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो असं आहे का? मग रविराजांच्या डोक्यात येतं की नक्कीच या मोबाईलमध्ये काहीतरी गुपित असू शकतं. म्हणून रविराज ते गुपित शोधण्यासाठी प्रयत्न करू लागतात आणि नक्की काय आहे तर तो व्हिडिओ जो आहे तो सर्वांच्या समोर येतो. तो व्हिडिओ आता प्रियाचा मोबाईल अनलॉक केला जातो. खरं तर प्रियाचा मोबाईल अनलॉक करणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नव्हती, पण प्रियाचा मोबाईल एका मोबाईल शॉपीमध्ये घेऊन जातात आणि तिथून तो अनलॉक केला जातो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांची अर्जुनने मदत घेतलेली असते, कारण एखाद्याचा मोबाईल असं आपण अनलॉक करणं, तो वापरणं ही गोष्ट चुकीची आहे. म्हणून तर या सगळ्या गोष्टी इथे व्यवस्थित पद्धतीने केलेल्या असतात. प्रत्येक गोष्टीला काय हवं काय नको ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा झालेला असतो. त्यासोबतच इकडे अर्जुन आणि रविराज दोघंही तो मोबाईल पाहतात. आता तो मोबाईल उघडल्यानंतर त्यांच्या समोर जे सत्य येणार असतं ते मात्र खूप भयानक असतं, ज्याचा विचार स्वप्नातही कुणी केलेला नाही अशी गोष्ट आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे. नक्की ते काय असणार आहे, कशा पद्धतीनं इकडे ते पाहायला मिळणार आहे. तर प्रिया आणि त्याचबरोबर साक्षी, आता त्यांच्या दोघींचं चालू असतं. साक्षी म्हणत असते की ठीक आहे, आता असंही आपण जेलमध्ये आहोत आणि बाकीच्या बायकांपेक्षा प्रिया ठीक आहे, म्हणून साक्षी ही प्रियाशी जमवून घ्यायचं ठरवत असते. पण प्रियाला आता जास्तच माज येतो, कारण साक्षीच्या वरचढ आपण झालेलो आहोत ही गोष्ट तिच्या लक्षात येते आणि प्रिया पुन्हा माज दाखवत असते. साक्षी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरी मी एवढं सहजासहजी शांत राहणार नाही, कारण मी तुला आता समजून घेते ना, तर माझं एकच म्हणणं आहे की तूही शांतपणे सर्व गोष्टी समजून घ्याव्यात, असं साक्षी तिला सांगत असते. प्रिया म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरीही मी शांत राहणार नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या असतात. तेव्हा साक्षी म्हणत असते म्हणजे तुझ्या डोक्यात नक्की काय चालू आहे, असं साक्षी तिला विचारते. तेव्हा मात्र प्रिया म्हणते की मी तुझ्या बापाला पण अडकवणार आहे. तेव्हा मात्र इकडे साक्षी म्हणते अगं असं नको करूच, कशाला ना, मला सांग काय गरज आहे हे सगळं वाढवायची, असं म्हणत साक्षी समजूतदारपणा दाखवत असते. प्रिया म्हणते ठीक आहे, मग माझ्याशी पुन्हा अरेरावी करायची नाही, माझ्यावर हात उचलायचा नाही, एवढं लक्षात ठेव. हे जर सगळं तू मान्य करणार असशील तरच मी तुझ्या अटी मान्य करू शकते, अन्यथा मी तुझ्या अटी मान्य करणार नाही. तर रविराजांना आता इन्स्पेक्टर सावंतांचा फोन आलेला असतो आणि मग रविराज अर्जुनने सांगितलेलं असतं त्या पद्धतीने इन्स्पेक्टर सावंत सांगतात आणि मग रविराज तो मोबाईल ओपन करतात. तेवढ्यात अर्जुनचा फोन येतो आणि अर्जुन म्हणू लागतो की सिनियर, अरे तो तन्वीचा मोबाईल आहे, तो अनलॉक झालेला आहे, तो मी घेऊन येतोय. तेव्हा लगेचच इकडे सिनियर म्हणतो की चालेल. आता तो मोबाईल जो अनलॉक झालेला आहे तो घेऊन अर्जुन रविराजांकडे येणार असतो आणि खूप मोठा धमाका होणार असतो, ज्याचा स्वप्नातही कोणी विचार केलेला नाही. तेव्हा मात्र नागराजच्या शिट्ट्या वाजू लागतात. नागराजला कळायचं बंद झालेलं असतं हे सगळं काय आहे. म्हणजे हा जो नागराज आहे त्याला कळतच नसते की काय होणार आहे पुढं, गोष्टी कशा पद्धतीनं होणार आहेत. या कोणत्याच गोष्टीची टोटल नागराजला लागत नसते, कारण नागराज म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही त्यामध्ये जे गुपित आहे ते बाहेर येता कामा नये. परंतु इकडे अर्जुन पुन्हा कॉल करतो आणि रविराजला सांगतो की तुम्ही सगळेच इकडे या, मी तिकडं नाही येत, असं अर्जुन जेव्हा सांगतो तेव्हा मात्र इकडे रविराज म्हणतात की म्हणजे काय झालं. तेव्हा अर्जुन सांगतो की हो सिनियर, तू इकडेच ये घरी. तेव्हा रविराज म्हणतात की चालेल, येताना प्रतिमात्याला पण घेऊन ये, असंही अर्जुन आवर्जून सांगतो. आणि तेव्हा मात्र
इकडे प्रतिमालाही घेऊन जायचं आहे हे ठरलेलं असतं आणि इकडे नागराजच्या शिट्ट्या वाजतात. नागराज म्हणतो काय झालंय? तेव्हा रविराज म्हणतात की काही नाही रे, असं सुभेदारांच्या घरी बोलवलंय. म्हणजे रविराज परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न करत असतात, कारण या गोष्टी ज्या आहेत त्या नागराजला कळू नये किंवा अर्जुनने सांगितलेलं आहे दुसरं कोणालाही कळू देऊ नकोस एवढं गुपित ठेवलेलं आहे. त्यामुळं इकडे रविराज इकडे अर्जुनचं बोलणं ऐकत असतात आणि म्हणतात की ठीक आहे, म्हणजे चालेल. आता हे सगळं चाललेलं असतं आणि त्या पद्धतीनंच गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि तेव्हा मात्र आता इकडे नागराज हा महिपतला कॉल करतो. महिपतला कॉल करून तो बोलू लागतो. महिपतला सांगत असतो की हे बघ महिपत, तुला माहीत नाहीये काय झाले, त्या प्रियाचा जो मोबाईल होता ना तो आता सगळ्यांच्या हाती लागलेला आहे. नक्कीच आपल्याला वेगळं काहीतरी आता करावं लागणार आहे. अशा पद्धतीने बोलणं त्याचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र महिपत म्हणत असतो की म्हणजे काय म्हणायचंय तुला? तेव्हा नागराज म्हणतो की मी सांगतोय ना की काय लक्षात येते का नाही, कारण तो मोबाईल जो आहे ना तो त्या रविराज आणि अर्जुन सुभेदारच्या हाती लागलेला आहे. त्यामुळं आपल्याला लवकरात लवकर काही ते ठरवावं लागणार आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर खरं तर धक्का बसलेला असतो. तो म्हणजे महिपतला कळायचं बंद झालेलं असतं, कारण या पद्धतीने गोष्टी घडत असतात. आणि जर हा व्हिडिओ आता सर्वांच्या समोर येणार आहे म्हणजे वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही, हेही तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि आता या सगळ्यामुळं काय परिणाम होणार आहेत ते मात्र खूपच भयानक असं असतं. तेव्हा मात्र सगळेजण विचार करू लागतात. इकडे अर्जुननेही रविराजला बोलावून घेतलेलं आहे. रविराजलाही सांगितलेलं आहे की लवकरात लवकर सिनियर तू ये, आपल्याला गोष्टी कशा पद्धतीने काय होतंय हे सगळं पाहावं लागणार आहे. आता अर्जुनने हे सगळं सांगितल्यानंतर मात्र इकडे अर्जुनही विचार करत असतो आणि या प्रियाच्या बाबतीतलं जे कांड आहे ते समोर आणायचं आहे एवढंच अर्जुनला माहिती असतं. कारण काहीही झालं तरीही अर्जुन त्याच गोष्टींचा विचार करत असतो. आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी अर्जुनने शांतपणे हँडल केलेल्या होत्या आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा होतील असं वाटलं नव्हतं. मग महिपत लगेचच नागराजला बोलवतो. नक्की काय झाले नागराज शेठ? तेव्हा नागराज म्हणतो की मला नाही माहिती, पण त्या प्रियाचा मोबाईल सापडलाय आणि अर्जुन सुभेदारने तो मोबाईल उघडलेला सुद्धा आहे, कारण तो मोबाईल दादाकडे होता आणि दादाने तो मोबाईल अर्जुनला दिला. त्यानंतर काय झाले मला माहीत नाहीये. तेव्हा इकडे महिपत म्हणत असतो की नागराज शेठ एवढं सोपं काम होतं तुम्हाला करता आलं नाहीये? तिचा मोबाईल होता तर तो डिस्ट्रॉय करून टाकायचा ना, कशाला एवढा कुटाणा वाढवायचा होता? अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. तेव्हा नागराज म्हणत असतो की हो बरोबर आहे महिपत तुझं सगळं, पण ते करता नाही आलेलं तर कसं करणार आहे सांग बरं तू, असं महिपतला नागराज सांगू लागतो. अर्जुनने सिनियरला बोलवलेलं असतं. त्या पद्धतीने रविराज आता जायला निघतात. तिथे गेल्यावर सावंतांचा फोन येतो आणि सावंत सांगतात की हो तुम्ही तो मोबाईल अनलॉक करा आणि तो मोबाईल वापरू शकता. अशा पद्धतीने गोष्टी सांगितलेल्या असतात आणि त्याचबरोबर हे सगळं घडत असतं. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होतील हे रविराजलाही वाटलेलं नव्हतं. पण अर्जुन आणि चैतन्यने त्या मोबाईलमधला तो व्हिडिओ पाहिलेला असतो आणि त्यांना दोघांनाही धक्का बसलेला असतो. इकडे आता रविराज यांना धक्का बसलेला असतो. त्याचबरोबर सुमन आणि नागराज यांच्या सुद्धा शिट्ट्या वाजलेल्या असतात. तर अर्जुनने तो व्हिडिओ जेव्हा पाहिलेला असतो तेव्हा अर्जुन सुद्धा शॉकमध्ये असतो की हे सगळं काय आहे, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने हँडल करायच्या आहेत हा विचार अर्जुन करत असतो. तेव्हा प्रतिमाला घेऊन आता रविराज जाणार असतात आणि सुमनला ते सांगतात की आम्हाला थोडा वेळ होणार आहे, तर काळजी करू नकोस, आम्ही सुभेदारांकडे चाललेलो आहे. कल्पना तिथं आलेली असते आणि कल्पना सुद्धा तो व्हिडिओ पाहते. तेव्हा कल्पनालाही धक्का बसतो. कल्पना म्हणते काय आहे हे सगळं? तेव्हा अर्जुन म्हणतो ऐकलंस ना मम्मा, काय आहे हे सगळं, बघितलंस ना तू? सिनियर आणि प्रतिमा त्याला येऊ दे, ते दोघं आल्यानंतर गोष्टी बऱ्यापैकी क्लिअर होतील असं इकडे अर्जुनचं म्हणणं असतं आणि अर्जुन सांगत असतो. तेव्हा मात्र रविराज जे आहेत ते विचार करत असतात आणि आता रविराज निघालेले असतात. प्रतिमाला ह्या गोष्टी कशा सांगायच्या, कारण प्रतिमाला हे सगळं कसं हँडल होईल, तिच्या मेंदूला काही त्याचा ताण तर येणार नाहीये ना, ह्या गोष्टींचा विचार रविराज करत असतात. आणि इकडे आता अश्विन सुद्धा अर्जुन बरोबर असतो. अश्विन सुरुवातीला येत नसतो, पण अर्जुन म्हणतो की नाही अश्विन, तुला यावंच लागणार आहे, कारण जे काय घडलेलं आहे ते मात्र खूप भयानक असं आहे, त्यामुळं तुला यावं लागणार आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहाव्या लागणार आहेत. आता अर्जुन, सायली, चैतन्य, अश्विन सगळेजण असतात. सगळेजण तो व्हिडिओ पाहत असतात. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण एवढं सगळं होऊनही
या प्रियाला काडीचीही अक्कल आलेली नसते, कारण तिला असं वाटत असतं की तिनं जे काही केलेलं आहे तेच योग्य आहे आणि अजूनही तशीच तिची अरेरावी सुरू आहे. या गोष्टींचा त्रास मात्र सगळ्यांनाच होत असतो. पण प्रियाचा व्हिडिओ प्ले झाल्यानंतर त्यामध्ये तिनं स्पष्ट सांगितलेलं असतं की मी प्रिया मधुकर आहे, मी तन्वी किल्लेदार नाही. मला फक्त आणि फक्त या लोकांनी इथे एक तन्वी किल्लेदार बनवलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टींचं बोलणं सुरू असतं आणि प्रिया रडत रडत सांगत असते, म्हणजे जणू काय तिला या गोष्टींचा खूप पश्चाताप होतोय, म्हणजे तिचा कोणताही फायदा नाहीये. तेव्हा अर्जुन आणि सायली म्हणतात की सिनियर, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे, कारण हिचा फायदा जर नसेल तर हिने हे काम केलंच नसतं, असं ते रविराजला सांगू लागतात. तेव्हा रविराज म्हणतात की हो अर्जुन बरोबर आहे. आणि मग अर्जुन म्हणत असतो की बघितलं का, एका पाठोपाठ एक धक्के, नुसते धक्के बसत आहेत, कारण ही मुलगी कोणत्या थराला जाऊ शकते, काय करू शकते याचा अंदाज कोणालाच येऊ शकत नाही. आणि तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहू लागतात की हे सगळं काय होतंय, या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो, कारण ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाहीये हे मात्र सगळ्यांनाच माहिती असतं. आणि त्याच वेळी सगळेजण विचार करू लागतात की हा व्हिडिओ नक्की काय आहे, या व्हिडिओ मागे काय रहस्य आहे, कशा पद्धतीने गोष्टी होणार आहेत हे मात्र सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच अर्जुनने तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवलेला असतो, सगळ्यांनी पाहिलेला असतो, सगळ्यांना धक्का बसलेला असतो की हे सगळं काय होणार आहे, गोष्टी कशा होणार आहेत हे मात्र कळत नसतं. त्याचबरोबर अर्जुन आणि सायली आता दामिनीकडे जातात, कारण आश्रमावरती जो स्टे असतो तो उचलला पाहिजे, तो काढला पाहिजे, कारण प्रियाचं सत्य तर समोर आलेलं आहे. तेव्हा अर्जुन आणि सायली दामिनीला भेटल्यानंतर तिथे आश्रमाच्या स्टेच्या बाबतीतल्या फॉर्मॅलिटीज होतात. दामिनी म्हणते मी ती केस सोडलेली आहे, त्यामुळे माझा काही संबंध नाही आहे. तेव्हा अर्जुन तो व्हिडिओ जो आहे तो दामिनीला दाखवतो आणि म्हणतो या संदर्भात तुम्हाला काही माहिती होती का, कारण तुम्ही खोट्याची साथ दिलेली आहे म्हणून मी तुम्हाला विचारत आहे. त्यावेळेस दामिनी म्हणते की नाही, बऱ्याचशा गोष्टी तू कोर्टामध्ये प्रूव्ह केल्यानंतर मला कळत होत्या, त्यामुळे मला याबद्दल काहीही माहिती नाही. दामिनीने हे स्पष्ट सांगितल्यानंतर अर्जुन म्हणतो की ठीक आहे. घरी आता कल्पना, त्याचबरोबर प्रतिमा, रविराज, पूर्णाजी यांच्या सगळ्यांचं बोलणं चाललेलं असतं आणि कल्पना मात्र रडत असते. ती म्हणत असते की नाही, मी माझ्या तन्वीवरती किती अन्याय केलेला आहे, मी माझ्या सायलीवरती किती अन्याय केलेला आहे, कारण सायली हीच तन्वी आहे, ही गोष्ट आपल्यापासून इतके दिवस लपून राहिलेली होती. या गोष्टीचं वाईट मात्र कल्पनाला वाटत असतं. इकडे अर्जुन आणि दामिनीची भेट झालेली असते. दामिनी म्हणत असते की मला महिपत शिकरेकडून इकडे धमकी आलेली आहे आणि त्याचबरोबर तो मला संपवणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की तशी धमकी तर मलाही आलेली आहे, आपण पोलीस प्रोटेक्शन घ्यायचं, कारण आपण त्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाहीये. महिपत तो तसा तर पैसाळणार होतातच, कारण मी तर त्याच्या विरोधात साक्ष लढलेलो आहे, तुम्ही त्याच्या बाजूने लढून जिंकलेला आहात, फरक किती आहे याच्यामध्ये बघा. तेव्हा दामिनी म्हणते हो बरोबर आहे, मी त्याच्या बाजूने लढून जिंकली नाहीये ही गोष्ट मला माहिती आहे, पण तुझ्या लक्षात येते का, कारण काहीही झालं तरीही महिपत शिकरे जो आहे तो साधा माणूस नाही, कारण तो कोणत्याही थराला जाऊ शकतो, कारण त्याची मुलगी जेलमध्ये गेलेली आहे, तिला सोडवण्यासाठी महिपत शिकरे काहीही करू शकतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो मला त्याची कल्पना आहे, कारण तशा गोष्टी बऱ्याचशा गोष्टी ह्या घडत आहेत असं अर्जुनने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र दामिनीला तो सांगतो की तुम्हीही पोलीस प्रोटेक्शन घ्या, कारण स्वतःच्या जीवाची काळजी घेणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. अशा पद्धतीने अर्जुन बोलत असतो. दामिनी डोक्याला हात लावते. अर्जुन आणि सायली तिथून निघून जातात, कारण आता घरी जाऊन अर्जुनला हे सरप्राईज द्यायचं असतं की सायली हीच तन्वी आहे, सायली हीच तन्वी आहे ही गोष्ट अर्जुनला सांगायची असते. आणि म्हणूनच अर्जुनने आता सायलीला सोबत घेतलेलं असतं आणि तो निघालेला असतो. घरी तोपर्यंत रविराजांनी येऊन सगळ्यांची समजूत घातलेली असते. कल्पनाचं जे तिचं नाक मुरडणं वगैरे चालू असतं ते बंद केलेलं असतं, का तर या सगळ्या लोकांमुळं सायलीला जो त्रास झालेला आहे तो त्रास पुन्हा होऊ नये अशी त्यांची इच्छा असते आणि म्हणूनच या गोष्टी केलेल्या असतात. परंतु जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र सायली विचार करत असते आणि सायली म्हणत असते की खरंच मला घरातले सगळे ॲक्सेप्ट करतील का. तेव्हा पूर्णाजी म्हणते की थांब तिथेच, अजिबात पुढे यायचं नाही. तेव्हा मात्र सायलीला धक्का बसतो की असं काय झालं, म्हणजे मला का ते असं बोलतायत की अजिबात पुढे यायचं नाही.
म्हणजे काय आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं असेल काहीतरी पूर्णाजीच्या डोक्यात, आता सध्या व्यवस्थित आहे ना सगळं, नको तुम्ही टेन्शन घेऊ. तेव्हा सायली म्हणते की नाही, मला काहीतरी टेन्शन वाटत आहे. तेव्हा विमलला बोलवलं जातं आणि कल्पना येते. कल्पनाने औषणाचं ताट आणलेलं असतं, विमलने मापटं आणलेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे कल्पना मात्र जाम खुश झालेली असते. कल्पनाला खूप भारी वाटत असतं. फायनली आपली आपली तन्वी आपल्या घरी येते. या गोष्टीचा जो आनंद असतो तो आनंद तिच्या चेहऱ्यावरती दिसत असतो. तिने काहीही केलेलं असलं तरीही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या असतात. त्याचबरोबर त्या व्हिडिओमध्ये काही गोष्टींचा खुलासा झालेला असतो, तो म्हणजे महिपत आणि नागराज, महिपत आणि त्याच्या साथीदारांनी मिळून तो अपघाताचा प्लॅन आखलेला होता. त्याचबरोबर त्या प्रतिमाच्या तोंडावर जळकं लाकूड मारलेलं होतं आणि तिला दरीत ढकलून दिलेलं होतं. मंदिराच्या साईडला जो हा अपघात झालेला आहे या सगळ्याला जबाबदार महिपत शिकरे आहे आणि त्याचबरोबर नागराज किल्लेदार. हे ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांची डोकी फिरलेली असतात. सगळ्यांना या सर्व गोष्टी जाणवत होत्या, परंतु इकडे अर्जुन आणि सायली दोघंही आता या सगळ्या गोष्टी सोबत घेऊन निघालेले असतात, कारण त्यांना माहिती आहे की कोणावर किती विश्वास ठेवायचा. जरीही ते दामिनीला भेटायला आलेले असले तरीही त्यांचा दामिनीवरती पूर्णपणे विश्वास आहे असं नाही, असं इकडे सांगितलं जातं. त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघंही बोलत असतात आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो की नाही, आपल्याला या सगळ्या गोष्टी शांतपणे हँडल कराव्या लागणार आहेत. हा विचार अर्जुनच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि मग अर्जुन दामिनीच्या तिथून निघतो. घरी आल्यानंतर आता अर्जुन त्याचबरोबर चैतन्य, अश्विन, कल्पना, रविराज सगळेजण बसलेले असतात आणि सगळ्यांच्या डोक्यात एकच गोष्ट सुरू असते, ती म्हणजे की हे सगळं काय आहे, या व्हिडिओमध्ये हे सगळं काय आहे. दामिनीनेही सांगितलेलं आहे की या सगळ्या गोष्टींशी तिचा काहीही संबंध नाही आहे, तिला यातलं काहीही माहीत नाही. त्यामुळे दामिनी तर अंग झटकलेलं आहे, पण आता नक्की कोण आहे ते मात्र अर्जुनला शोधावं लागणार आहे. ते सगळं कशा पद्धतीनं शोधणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.